नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो एक गुड न्यूज घेऊन। IBPS RRB PO आणि क्लर्कचं नोटिफिकेशन आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये जवळपास ऑल इंडियाचा जर विचार केला तर 8600 वॅकन्सी ज्या आहेत त्या IBPS RRB ने डिक्लेअर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला जवळपास 500 वॅकन्सी यावर्षी आलेल्या आहे। यामध्ये मग RRB POच्या 200 ते 250 वॅकन्सी आणि जवळपास क्लर्कच्या वॅकन्सी ज्या आहे जवळपास 200 ते 250 वॅकन्सी। परंतु ह्या ज्या वॅकन्सी आहे समजा मागच्या वर्षीचं जर कंपॅरिझन केलं आपण तर मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन पेक्षा थोड्या कमी झाल्या, परंतु ऍक्च्युअल अलॉटमेंट मध्ये जानेवारीमध्ये ह्या वॅकन्सी ज्या आहेत ते इन्क्रीज होऊ शकतात। त्यामुळे जे काही तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी निराश न होता आणखी जोराने तयारीला लागायचंय आणि या वर्षी IBPS RRB PO आणि क्लर्क ह्या ज्या एक्झाम आहेत त्या क्रॅक करायच्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर मी तुम्हाला हे जे काही व्हिडिओ लेक्चर आहे या व्हिडिओ लेक्चर मध्ये ही जी काही ऍड आली या ऍड मध्ये पूर्ण या ऍड बद्दल इन्फॉर्मेशन जे आहे ती एक्सप्लेन करणार आहोत। यामध्ये विद्यार्थ्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, लास्ट इयरचा विद्यार्थी जो आहे तो अप्लाय करू शकतो की नाही करू शकत, नंतर एज लिमिट काय आहे, नंतर सॅलरी किती असणार, नंतर जे काही तुमच्या मनात प्रश्न आहे समजा नवीन जो क्वेश्चन निर्माण झालाय की सिबिल स्कोअर जे आहे त्यांनी ऍड मध्ये जे आहे ते ऍड केलंय तर त्याच्याबद्दल सुद्धा मी पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार। एक्झाम पॅटर्न जो आहे तो कसा असतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करणार आहे। त्याच्या अगोदर एक छोटीशी अनाउन्समेंट आहे आपल्या क्लासच्या ऑफलाईन बॅचेस बद्दल विद्यार्थी मित्रांनो, त्याचं मी तुम्हाला अनाउन्समेंट करतो आणि पुन्हा आपलं जे काही नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशनच्या एक्सप्लेनेशन मी येऊन जातो विद्यार्थी मित्रांनो। ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीची जी काही ऍड आहे जवळपास 8600 वॅकन्सीच्या ऑल इंडियामध्ये डिक्लेअर झालेल्या आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जवळपास 500 प्लस, परंतु या वॅकन्सी ज्या आहेत त्या वाढू शकतात भविष्यामध्ये। त्यामुळे निराश न होता आपण जोरानं तयारीला लागायचंय। IDBI ची जवळपास 1036 वॅकन्सीची एक्झिक्युटिव्हची जी ऍड आहे ती आलेली आहे, नंतर RBI ग्रेड बी ची ऍड आलेली आहे आणि कन्झिक्युटिव्ह ऍड जे आहे त्या चालू होणार आहे इथून पुढे। नंतर IBPS PO ची येणार, नंतर IBPS क्लर्कची येणार, नंतर SBI PO आणि क्लर्कची येणार, नंतर RBI असिस्टंटची येणार, ऍडव्हर्टाइज चालू असणार आहे। त्यामुळे यावर्षी बँकिंग मध्ये भंपर रिक्रुटमेंट आहे, त्यामुळे प्रिपरेशनला वेग जो आहे तुम्ही जोरात करा विद्यार्थी मित्रांनो, स्पीड वाढवा। ओके, आता आपली जी बॅच आहे समजा मॉर्निंगची बॅच आपली 5 जून 2023 पासून सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये चालू होणार आहे। ओके, जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहे ऑफलाईन लेक्चर साठी त्या विद्यार्थी आपल्या इथे संपर्क करू शकतात, साकार एज्युकेशन ऑफिसला येऊन आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकतात। आपले जे काही बाहेरगावचे विद्यार्थी आहे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी आजूबाजूला हॉस्टेलची सुविधा सुद्धा अवेलेबल आहे आणि मेसची सुविधा सुद्धा अवेलेबल करून दिली जाईल विद्यार्थी मित्रांनो। तर लक्षात घ्या 5 जून 2023 पासून मॉर्निंगची सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये आपली बॅच स्टार्ट होते। रिझल्टच्या बाबतीत सांगायचं झालं महाराष्ट्रामधून पर्सेंटेजच्या टर्म मध्ये साकार एज्युकेशन नाशिकचा रिझल्ट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे विद्यार्थी मित्रांनो। तर हे बघा रिझल्ट हे प्रातिनिधिक पुन्हा एक छोटीशी अनाउन्समेंट आहे, जे की ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये झालेलं आहे त्यांच्यासाठी आपण स्पेशल ऍग्रिकल्चर बॅच जी आहे ती लॉन्च करतोय 7 जून 2023 पासून संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये। जे काही ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही स्पेशल ऍग्रिकल्चर लेक्चर सिरीज आपण स्टार्ट करतो। जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहे नाशिक आणि नाशिक विभागातील त्यांच्यासाठी ऑफलाईन बॅच आपण स्टार्ट करतोय। जेवढे की विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपलं साकार एज्युकेशनचं ऑफिस आहे गंगापूर रोड येथे, या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता विद्यार्थी मित्रांनो। एकदम क्वालिटी फॅकल्टी असेल, जे की फॅकल्टी इथे टीचिंगसाठी येणारे ऍग्रिकल्चरचे त्यांचं ऑलरेडी चांगलं एज्युकेशन आणि चांगलं ऍग्रिकल्चरचं नॉलेज आहे, PhD होल्डर आहे। त्यामुळे जे ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्याकडे येऊन संपर्क साधायचा विद्यार्थी मित्रांनो। ओके, हे बघा रिझल्टच्या बाबतीत मागे सिडबीचा रिझल्ट लागला। यामध्ये महाराष्ट्रामधून जेवढे काही इन्स्टिट्यूट असतील या इन्स्टिट्यूट मधून कोणीच सिडबीचा जो रिझल्ट आहे तो शो केला नाही, परंतु महाराष्ट्रातून एकमेव असं इन्स्टिट्यूट आहे की साकार एज्युकेशन नाशिक मधलं साकार एज्युकेशन नाशिक या इन्स्टिट्यूटची मानसी पवार नावाची विद्यार्थिनी सिडबी ग्रेड ए या पदावर सिलेक्ट झाली। कोणत्याच इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी सिडबी ग्रेड ए मध्ये सिलेक्ट झालेला नाहीये, महाराष्ट्रामधून तरी नाहीये, मला आजपर्यंत माहित पडलेलं नाहीये। ओके, त्यामुळे सर्वाधिक रिझल्ट जे आहे पर्सेंटेजच्या टर्म मध्ये जेवढे की इन्स्टिट्यूट आहे नाशिक पूर्ण नाशिक मधून तर एकमेव रिझल्ट आहे सिडबी ग्रेड ए चा। ओके,
आणि पर्सेंटेजच्या टर्म मध्ये सांगायचं झाल्यास जे काही एसबीआय पीओ असेल, आयबीपीएस पीओ असेल, नंतर आयबीपीएस क्लर्क असेल, जेवढे की विद्यार्थी आहे, समजा जेवढे की विद्यार्थी आमच्याकडे आहे त्याच्या पर्सेंटेजच्या टर्म मध्ये सर्वाधिक रिझल्ट देणारं संस्था जी आहे ती साकार एज्युकेशन ही महाराष्ट्रामधून ठरलेली आहे, कमी वेळेमध्ये सर्वाधिक रिझल्ट देणारी. ओके, तर हे झालं रिझल्टच्या बाबतीत. आता आपण जी काही ऍड आलेली आहे त्या ऍडच्या बाबतीत आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. आता सर्वात महत्वाची जी काही इन्फॉर्मेशन आहे की याचे ऍप्लिकेशनचे डेट जे आहे ते कधीपासून स्टार्ट होणार आहे, अप्लाय कधीपासून करता येणार आहे याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघू. 1 जून 2023 म्हणजे आजपासून तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार विद्यार्थी मित्रांनो. 1 जून 2023 ते 21 जून 2023 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. मग ऍप्लिकेशन चार्जेस जे आहे 1 जून 2023 पर्यंत, 1 जून 2023 ते 21 जून 2023 पर्यंत. नंतर जे काही प्री एक्झाम ट्रेनिंग आहे, समजा SC ST कॅन्डिडेटचे जे आहे किंवा जे काही एक्स सर्व्हिसमन आहे त्यांच्यासाठी प्री एक्झाम ट्रेनिंग सेंटर असतं. त्याची जे काही प्री एक्झाम ट्रेनिंग होणार आहे ती 10/7/2023 ला कॉल लेटर येणार आहे आणि प्री एक्झाम ट्रेनिंग जी आहे ती साधारणतः 17/7 ते 22/7/2023 पर्यंत. नंतर विद्यार्थी मित्रांनो प्री एक्झाम कधी होणार आहे? प्री एक्झामच्या बाबतीत प्री एक्झाम जे आहे जुलै ऑगस्ट, प्री एक्झामचे कॉल लेटर जे आहे साधारणतः जुलै आणि ऑगस्ट मध्ये येतील आणि प्री एक्झाम जे आहे कंडक्ट केला जाईल ऑगस्ट 2023 मध्ये. आता हे टेंटेटिव्ह त्यांनी दिलेलं आहे, डेट फिक्स नाहीये विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर रिझल्ट्स ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिम. आता हा रिझल्ट जो आहे तो सप्टेंबर 2023 मध्ये लागणार आहे प्री एक्झामचा. ओके, यामध्ये ऑफिसर सुद्धा आणि मल्टीपर्पज असिस्टंट सुद्धा या दोन्हीचे रिझल्ट जे आहेत ते कधी लागणार आहे? सप्टेंबर 2023 मध्ये. हे झालं इम्पॉर्टंट डेट्स. ओके, नंतर मेन्स एक्झाम कधी होणार आहे? ओके, हे मेन्स एक्झाम जे आहे सिंगल मेन्स एक्झाम साधारणतः सप्टेंबर 2023 मध्ये विद्यार्थी मित्रांनो. ओके, म्हणजे आजपासून जर विचार केला आपण जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3-3.5 महिने तुम्हाला जवळपास मेन्स एक्झामच्या तयारीला भेटतात आणि प्री एक्झामचा जर विचार केला तर प्री एक्झाम साठी जवळपास 2 महिने तुम्हाला भेटतात विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर मेन्सचा रिझल्ट जो आहे स्केल 1, स्केल 2 आणि स्केल 3 चा हा ऑक्टोबर 2023 मध्ये लागेल, ऑक्टोबर 2023 मध्ये. नंतर इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये. ओके, आणि फायनल अलॉटमेंट म्हणजे जॉब कधी भेटणार आहे, म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर जॉब कधी भेटणार आहे तर जानेवारी 2024 मध्ये ऍक्च्युअल अलॉटमेंट भेटणार आहे की तुम्हाला कोणती बँक भेटली. ओके, मग कोणती बँक मध्ये तुमचं सिलेक्शन झालं हे सगळं जानेवारी 2024 ला तुम्हाला समजणार आहे. हे झालं इम्पॉर्टंट डेटच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो. मग यामध्ये कोणकोणत्या बँक पार्टिसिपेट आहेत या बाबतीत सांगायचं झाल्यास महाराष्ट्रामध्ये ग्रामीण बँका ज्या आहेत 2 आहेत. ऑल इंडियाचा जर विचार केला तर 43 बँका ज्या आहे पार्टिसिपेटिंग आहे RRBच्या. ओके, तर मग यामध्ये महाराष्ट्रातून जर विचार केला तर महाराष्ट्र ग्रामीण बँक. ओके, महाराष्ट्र ग्रामीण बँक आज हिचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे औरंगाबादला, छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्रामध्ये आणि लँग्वेज जी आहे ती आहे मराठी. ओके, नंतर दुसरी जी बँक आहे ती आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक. कोणती आहे? विदर्भ कोकण ग्रामीण बँक. ओके, हिचं हेडक्वार्टर आहे नागपूरला. नंतर महाराष्ट्रामध्ये बिलॉंग, नंतर हिची लँग्वेज जी आहे ते मराठी. तर महाराष्ट्रातले जे काही कॅन्डिडेट्स आहेत या महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेट्ससाठी जे मराठी बोलू शकतात, ओके, त्या सर्व कॅन्डिडेटसाठी महाराष्ट्रामध्ये 2 बँकांना अप्लाय करता येणार आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक. या 2 बँकांसाठी अप्लाय करता येणार आहे. ओके, हे झालं पार्टिसिपेटिंग बँका ज्या आहेत त्या. ओके, मग सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो एज ऑन. ओके, म्हणजे एज जे आहे ते साधारणतः 1/6/2023 पर्यंत मिनिमम किती पाहिजे आणि मॅक्झिमम किती पाहिजे या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवतोय. ओके, तर ऑफिसर स्केल 3 आता याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. जे याच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये कोणत्याच जागा नाही. ऑफिसर स्केल 2, ऑफिसर स्केल 3 नंतर या दोन्ही पोस्टच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये किंवा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये वॅकन्सीज नाहीये. त्या एक्सपिरियन्स बेसवर वॅकन्सी आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही सांगणार नाही. परंतु एज जे आहे 1 जून 2023 पर्यंत ऑफिसर स्केलचा विचार केला समजा. ओके, ऑफिसर स्केलचा विचार केला
तर यासाठी मिनिमम 18 वर्ष कंप्लीट पाहिजे 1 जून 2023 पर्यंत, आणि 30 पेक्षा जास्त नाही पाहिजे. कोणासाठी? जनरल कॅटेगरीचा जो कॅन्डिडेट आहे त्यासाठी. ओके. आणि ओबीसीचा जर विचार केला, ओबीसीचा विचार केला तर 3 वर्ष जास्त, नंतर एससी एसटीचा विचार केला तर 5 वर्ष जास्त, आणि जे काही समजा पर्सन विथ डिसॅबिलिटी जे आहे समजा त्यांच्यासाठी 10 वर्ष जे आहे ते एक्स्ट्रा दिलं जातात विद्यार्थी मित्रांनो. ओके. नंतर ऑफिस असिस्टंटचा जर विचार केला आपण तर ऑफिस असिस्टंटसाठी 1 जून 2023 पर्यंत 1 जून 2023 पर्यंत मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम 28 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ओबीसी साठी 31 वर्ष, एससी एसटी साठी 5 वर्ष वाढून घ्या, 33 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. तर हे झाला एजचा क्रायटेरिया विद्यार्थी मित्रांनो. एवढं एज जे आहे, जे विद्यार्थी या एजच्या क्रायटेरियामध्ये बसतात ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके. मग आता रिझर्वेशनच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, बाकीच्या रिझर्वेशनच्या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे, परंतु जे नवीन रिझर्वेशन आलेलं आहे ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शन, या बाबतीत खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात जे आहे तो गोंधळ असतो. तो गोंधळ मी इथे क्लिअर करणार आहे की हे जे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन कोणाला भेटणार. ओके. तर त्या बाबतीत जे काही समजा क्रायटेरिया दिलेला आहे, ज्याच्याकडे 5 एकर पेक्षा ऍग्रिकल्चर लँड शेती कमी पाहिजे तो विद्यार्थी इथे यासाठी हे इकॉनॉमिकल विकर सेक्शन साठी अप्लाय करू शकतो. नंतर रेसिडेन्शियल फ्लॅट जो आहे 1000 स्क्वेअर फूट पेक्षा कमी पाहिजे. नंतर रेसिडेन्शियल प्लॉट जो आहे 100 स्क्वेअर यार्ड पेक्षा कमी पाहिजे, आणि रेसिडेन्शियल प्लॉट अप टू 100 यार्ड्स अबोव इन एरिया अदर दॅन द नोटिफाईड म्युनिसिपॅलिटीज. ओके. याच्यापेक्षा कमी पाहिजे. आणि उत्पन्न जे आहे समजा फॅमिलीचं ते 8 लाखापेक्षा काय पाहिजे? कमी पाहिजे. असेच विद्यार्थी इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं फायदा घेऊ शकतात. ओके. जे बसत नसेल त्यांनी विनाकारण फर्जी भरू नका, कारण पुढे भविष्यात चेक झालं तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर हे झालं ईडब्ल्यूएसच्या बाबतीत. ओके. नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनचा मुद्दा महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो. एज्युकेशन काय लागतं? खूप सारे जे काही अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत ते मला येऊन भेटले की सर आम्ही लास्ट इयरला आहेत, मी अप्लाय करू शकतो का? परंतु त्या बाबतीत स्पष्ट दिलेलं आहे नोटिफिकेशन मध्ये की त्यांना एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे अप्लाय करण्याची लास्ट डेट जी आहे, अप्लाय करण्याची लास्ट डेट जी आहे 21 जून 2023 पर्यंत क्वालिफिकेशन जे आहे तुमचा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागलेला असावा. तुमच्याकडे जे काही समजा डिग्री सर्टिफिकेट असेल किंवा रिझल्टची जे काही सर्टिफिकेट असेल ती सर्टिफिकेट तुमच्याजवळ पाहिजे, तेच विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. ओके. हे झालं एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो. ओके. बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. ओके. म्हणजे कोणत्याही शाखेमधून ज्याचं ग्रॅज्युएशन झालं तो विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतो. मग बीए असेल, बीकॉम असेल, बीएससी असेल, बीए असेल, बीकॉम असेल, सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. इव्हन जे वायसीएम मधून ग्रॅज्युएट झालेले आहे, इग्नो मधून ग्रॅज्युएट झालेले आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी इथे अप्लाय करता येणार आहे. फक्त क्रायटेरिया काय आहे? ग्रॅज्युएशन पास पाहिजे. ग्रॅज्युएशन पास पाहिजे, पर्सेंटेजचा क्रायटेरिया सुद्धा नाहीये. ओके. नंतर जे काही समजा महाराष्ट्रामध्ये अप्लाय करताना येणार, जे महाराष्ट्रामध्ये अप्लाय करतायत त्यांच्यासाठी मराठी येणं कंपल्सरी आहे. ओके. प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज ऍज अ प्रिस्क्राइब्ड बाय द पार्टिसिपेंट आरबी. नंतर समजा हे डिझायरेबल आहे वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर, ज्यांच्याकडे एमएससीआयटी सर्टिफिकेट असेल ते पण अप्लाय करता येईल, ज्यांच्याकडे नाहीये त्यांना पण अप्लाय करता येईल, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका कम्प्युटर नॉलेजचं. ओके. तर आपला स्कूलिंग लेवलला किंवा ग्रॅज्युएशन लेवलला एखादा कम्प्युटर सब्जेक्ट असेल तरी सुद्धा चालून जाईल, आणि नसेल तरी सुद्धा चालून जाईल. तुम्हाला तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेज आहे असं यस करायचंय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. ओके. नंतर ऑफिसर स्केलला सुद्धा जे काही असिस्टंट मॅनेजर आहे समजा किंवा ऑफिसर, यासाठी सुद्धा एज्युकेशन क्रायटेरिया जो आहे बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. नंतर प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग अ डिग्री agriculture, horticulture, forestry, animal husbandry, veterinary science, agriculture, engineering, practice, agriculture, marketing and cooperation, information technology, management, law, economic. आता हे वाचल्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट येतो की इथे ऑफिसर स्केल 1 ला ऍग्रिकल्चर रिलेटेड जे काही ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी प्रिफरन्स दिला जाईल का? तर तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. ओके. समजा 2 कॅन्डिडेट आहेत. ओके. एक जनरल ग्रॅज्युएट आहे आणि एक ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. ओके. तर यामध्ये समजा दोघांना सुद्धा सेम मार्क आहे, इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आणि रिटर्न एक्झाम मध्ये सुद्धा
जो लास्ट समजा पर्सेंटेज आहे तो सेम आहे, अशा वेळेस काय केलं जाईल की जो ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे त्याला प्रिफरन्स दिला जाईल. परंतु आता समजा जनरल ग्रॅज्युएट आहे आणि ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, जनरल ग्रॅज्युएटचे 10 मार्क जास्त आहेत ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट पेक्षा, तर 10 मार्कवालाच अगोदर सिलेक्शन होईल, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट वाला सिलेक्शन होणार नाही. हा मुद्दा केव्हा होईल की दोघांचे मार्क सेम आहे, ओके, इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आणि रिटर्न एक्झाम मध्ये सुद्धा, त्यावेळेस हा मुद्दा जो आहे तो विचारात घेतला जाईल की ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला काय दिला जाईल, प्रिफरन्स दिला जाईल, जेव्हा सेम मार्क असेल तेव्हा. तर हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशनचा. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा ऍप्लिकेशन फीस किती आहे. ओके, ऍप्लिकेशन फीस जे आहे आयबीपीएसचा जो ठरवून दिलेला पॅटर्न आहे त्याच पद्धतीनं फीस आहे. यावर्षी सुद्धा जे काही समजा SC ST कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी जी फीस आहे 175 ओके रुपीज, आणि जे काही समजा जनरल ओबीसी आणि SC ST कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी आहे 850 रुपये. ओके, ही दोघांसाठी लागू आहे, ऑफिसर स्केल 1 आणि ऑफिस असिस्टंट. ओके, ऑफिसर स्केल 1 आणि ऑफिस असिस्टंट या दोघांसाठी फीस जी आहे ती सेम आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, नेक्स्ट नंतर सर्वात महत्वाचा पॅटर्न जो आहे तो आहे एक्झाम पॅटर्न, की एक्झाम पॅटर्न कोणता, यामध्ये सब्जेक्ट कोणते, सब्जेक्टला कोणत्या सब्जेक्टला किती क्वेश्चन किती मार्क, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मी एक्सप्लेन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पुन्हा की मागच्या वर्षीचा प्रीचा कट ऑफ किती होता ऑफिसरचा ते सुद्धा मी क्लिअर करणार आहे या ठिकाणी, की मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता समजा पीओचा आणि क्लर्कचा हे सुद्धा मी इथे क्लिअर करतो विद्यार्थी मित्रांनो. आता ऑफिस असिस्टंट जे आहे, ऑफिस असिस्टंटचा एक्झाम पॅटर्न आणि ऑफिसर स्केल 1 चा प्रीचा एक्झाम पॅटर्न ऑलमोस्ट सेम आहे, काही चेंजेस नाहीये, फक्त डिफिकल्टी लेवल जी आहे थोडी वेगवेगळी आहे. ऑफिसर स्केल लेवलला डिफिकल्टी लेवल जास्त असेल आणि ऑफिस असिस्टंट लेवलला डिफिकल्टी लेवल जे आहे ते कमी असेल. ओके, तर यामध्ये 2 सब्जेक्ट असेल, रिजनिंग हे जे आहे नंबर ऑफ क्वेश्चन 40 आणि मार्क्स 40, इथे कंपोजिट टाइम असेल, टाइम अलॉट करून दिलेला नाहीये. नंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी जो आहे मॅथ्स, यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 40 असेल, मार्क्स 40 असेल, आणि या दोघांना सुद्धा कंपोजिट टाइम जो आहे अलॉट करून दिलेला तो असेल 45 मिनिट विद्यार्थी मित्रांनो. ओके, 45 मिनिटांमध्ये तुम्हाला जो सब्जेक्ट सॉल्व्ह करायचा तो सब्जेक्ट तुम्ही अगोदर सॉल्व्ह करू शकता, जो तुम्हाला शेवटी सॉल्व्ह करायचा तो तुम्ही शेवटी सॉल्व्ह करू शकता, एवढं फ्रीडम आरआरबी ने तुम्हाला दिलेलं आहे. मग ऑफिस असिस्टंटचा जर कट ऑफ सांगायचा झाला समजा महाराष्ट्राचा मागच्या वर्षीचा, तर यामध्ये आउट ऑफ 80 जे आहे तर यामध्ये 68.5 मार्क ज्यांना मिळाले होते तर ते विद्यार्थी जे आहे ते मेन्स साठी क्वालिफाय झाले होते आरआरबी असिस्टंट साठी. प्रीचा कट ऑफ जो होता मागच्या वर्षी तो होता 68.5. ओके, नंतर ऑफिसर स्केल 1 चा जो पॅटर्न आहे एक्झामचा सेम आहे, जो आरआरबी क्लर्कचा आहे तोच ऑफिसर स्केल 1 चा आहे. तर विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट आहे की कट ऑफ किती होता प्रीचा. ओके, यामध्ये सुद्धा आउट ऑफ 80 जो आहे तो कट ऑफ होता साधारणतः 51.75 मार्क ज्याला मिळाले होते, 51.75 मार्क्स ज्याला मिळाले होते ते विद्यार्थी मेन्स साठी सिलेक्ट झाले होते. तर हा झाला प्रीचा एक्झाम पॅटर्न आणि मागच्या वर्षीचा कट ऑफ जो आहे 2022 चा तो तुमच्या समोर ठेवला विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग दुसरा मुद्दा येतो की मेनचा पॅटर्न कसा आहे. मेनचा पॅटर्न जो आहे यामध्ये जे 2 सब्जेक्ट आहेत, दोन सब्जेक्ट तर कंटिन्यू होतातच, परंतु अजून जवळपास कम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस आणि हिंदी किंवा इंग्लिश हे 2 सब्जेक्ट इथे ऍड होतात. ओके, आता प्री लेवलला फक्त ऍप्टिट्यूड पार्ट असतो, रिजनिंग आणि मॅथ्स, परंतु मेन्स लेवलला हे 3 सब्जेक्ट ऍड होतात. इथे ऑप्शनल सब्जेक्ट असतो हिंदी आणि इंग्लिश. याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार विद्यार्थी मित्रांनो. मग यामध्ये रिजनिंग हा जो सब्जेक्ट आहे हा नंबर ऑफ क्वेश्चन 40 आणि मार्क्स 50. नंतर कम्प्युटर नॉलेज हा जो सब्जेक्ट आहे नंबर ऑफ क्वेश्चन 40 आणि मार्क्स 20. आतापर्यंत कम्प्युटर नॉलेजचं वेटेज जे आहे ते कमी झालंय, फक्त आरआरबी आणि आरबीआय असिस्टंटला कम्प्युटरचं वेटेज आहे. आरबीआय असिस्टंटला मेन्सला 40 मार्काचं आणि आरआरबी पीओ आणि आरआरबी असिस्टंटला 20 मार्काचं वेटेज जे आहे हे नेहमी असतं. ओके, तर कम्प्युटरचं वेटेज जे आहे या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर जनरल अवेअरनेस यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 40 आणि मार्क्स सुद्धा 40. नंतर इथे इंग्लिश लँग्वेज आणि हिंदी लँग्वेज इथे ए आणि बी ला स्टार केलेला आहे. तर इथे इंग्लिश लँग्वेज 40 नंबर ऑफ क्वेश्चन आणि मार्क्स सुद्धा 40 आणि हिंदी सुद्धा 40 आणि 40 मार्क.
मग याच्या बाबतीत मी पहिलं एक क्लिअर करील विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इंग्लिश अवघड जात असेल तर तुम्ही इथे हिंदी सॉल्व्ह करू शकता मेन्स मध्ये. जर तुम्हाला हिंदी अवघड जात असेल तर तुम्ही इंग्लिश सॉल्व्ह करू शकता. तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कोणताही सब्जेक्ट चूज करता येणार आहे. एक तर हिंदी सॉल्व्ह करा, नाहीतर इंग्लिश सॉल्व्ह करा. दोन्ही सॉल्व्ह करू नका. एकच सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचा आहे मेन्स मध्ये. क्लिअर आहे? एक तर हिंदी सॉल्व्ह करा किंवा इंग्लिश सॉल्व्ह करा, हे तुम्हाला ऑप्शनल आहे ते. आणि पाचवा सब्जेक्ट जो आहे तो आहे न्यूमेरिकल एबिलिटी. ओके, यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 40 आणि मार्क्स जे आहे ते 50 टोटल. ओके, मग टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे 200 आणि मार्क्स जे आहे ते आहे 200. आणि इथे सुद्धा कंपोजिट टाइम दिलेला आहे. इथे सुद्धा कंपोजिट टाइम आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, म्हणजे 2 आवर्स मध्ये तुम्हाला जो सब्जेक्ट अगोदर सॉल्व्ह करायचा आहे, तुम्हाला जनरल अवेअरनेस पासून सुरुवात करायची करू शकता, तुम्हाला कम्प्युटर नॉलेज पासून सुरुवात करायची करू शकता. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला सुरुवात कुठून करायची आहे. त्यामुळे हे एक बेनिफिट इथं आहे, कारण टाइम अलॉट करून दिलेला नाहीये. जसं आयबीपीएस पीओ ला असतो, आयबीपीएस क्लर्कला असतो, आरबीआय असिस्टंटला असतो, या ठिकाणी टाइम अलॉट करून दिलेला असतो. इथे टाइम अलॉट करून दिलेला नसतो. इथे कंपोजिट टाइम असतो, एकत्रित टाइम तुम्हाला यूज करायचा असतो. कोणत्याही सब्जेक्टला तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करू शकता, टाइम अलॉट करू शकता. तर हा झाला मेनचा पॅटर्न आरआरबी पीओचा आणि आरआरबी असिस्टंटचा. ओके, नेक्स्ट जे काही लिस्ट समजा ही एक्झाम होणार आहे, ही एक्झाम महाराष्ट्रामध्ये कोणत्या मीडियम मध्ये होणार आहे. समजा जे काही मराठी कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी जी काही प्रश्नपत्रिका असेल, क्वेश्चन पेपर असेल, तो क्वेश्चन पेपर कोणत्या लँग्वेज मध्ये उपलब्ध असेल. तर महाराष्ट्रामध्ये जर सांगायचं झाल्यास, ओके, लिस्ट ऑफ व्हर्जन टेस्ट मीडियम ऑफ एक्झामिनेशन फॉर आरआरबी फॉर पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट अँड ऑफिसर स्किल. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही इंग्लिश मध्ये एक्झाम देऊ शकता, हिंदी मध्ये एक्झाम देऊ शकता, मराठी मध्ये एक्झाम देऊ शकता आणि कोकणी मध्ये सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता. या 5 लँग्वेज मध्ये, या जे काही 4 लँग्वेज आहे, या 4 लँग्वेज मध्ये तुम्हाला एक्झाम पेपर अवेलेबल असेल, क्वेश्चन पेपर तुम्हाला अवेलेबल असेल. तुम्हाला चूज करायचं आहे की कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे. तर हे झालं आपलं एक्झामचं मीडियम बद्दल. ओके, नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही समजा विद्यार्थी नवीन तयारी करणारी आहे त्यांच्यासाठी, आता जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असतं की 1/4 निगेटिव्ह सिस्टम असतं. ओके, म्हणजे पेनल्टी मार्क जे आहे, पेनल्टी फॉर रॉंग आन्सर, यासाठी कमीत कमी 1/4 जे आहे तुमचं मार्क जो आहे ते डिडक्ट होतो. म्हणजे एक जर क्वेश्चन तुमचा रॉंग झाला तर 0.25 मार्क्स जे आहे तुमचे काय होतात, डिडक्ट होतात. ओके, हे आरआरबी पीओच्या क्लर्क साठी आणि आरआरबी पीओ क्लर्क प्री साठी सुद्धा आणि आरआरबी पीओ क्लर्क मे साठी सुद्धा हा जो फॉर्म्युला आहे ते लागू असेल विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे झालं निगेटिव्ह सिस्टम साठी, मायनस सिस्टम साठी. ओके, नंतर इंटरव्ह्यूच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, इंटरव्ह्यू अप्लिकेबल ओनली फॉर पोस्ट ऑफ ऑफिसर्स. ओके, आता जेव्हापासून मोदी गव्हर्नमेंट आलं, मोदी गव्हर्नमेंटनं काय केलं, जे काही क्लर्क लेवलचे जॉब आहे या ठिकाणाहून इंटरव्ह्यू काढून टाकले आणि फक्त ऑफिसर स्केलला काय केले, इंटरव्ह्यू ठेवले. मग बँकिंग सेक्टरमध्ये आरआरबी पीओला इंटरव्ह्यू असेल, आयबीपीएस पीओला इंटरव्ह्यू असेल, आरबीआय ग्रेड बी ला इंटरव्ह्यू असेल. म्हणजे सरळ लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी ऑफिसर स्केलची एक्झाम आहे समजा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू असेल, असिस्टंटची ज्या ठिकाणी एक्झाम असेल त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू नसेल, फक्त प्री आणि मेन्स याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार. आणि प्री एक्झाम जी आहे ती फक्त क्वालिफाईंग लेक्चर असेल, तुमचं सिलेक्शन जे आहे ते फक्त क्लेरिकल लेवलला मेन्सच्या एक मार्कावर होणार आणि ऑफिसर लेवलला मेन्स प्लस इंटरव्ह्यू होणार. ओके, मग इथे वेटेज दिलेलं आहे मेन्सचं आणि इंटरव्ह्यूचं. बघा, टोटल मार्क अलॉटेड फॉर इंटरव्ह्यू 100. ओके, जे काही 100 मार्काचा इंटरव्ह्यू होणार आहे समजा, त्यामध्ये जे काही समजा क्वालिफाईंग मार्क्स इन अ इंटरव्ह्यू विल नॉट बी लेस दॅन 40%. ओके, म्हणजे जनरल कॅटेगरीला कमीत कमी 40% मार्क घेणं गरजेचं आहे इंटरव्ह्यू मध्ये. आणि जे एसटी एसटी आणि ओबीसी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 35% मार्क घेणं आहे कंपल्सरी इंटरव्ह्यू मध्ये. मग आता हे ऑनलाईन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यूचं वेटेज कसं असतं, हे असतं बघा, की 80% जे आहे, 80% जे आहे तुमचं रिटर्न एक्झामला, ओके, रिटर्न एक्झामला वेटेज असतं विद्यार्थी मित्रांनो. आणि इंटरव्ह्यूचा जर विचार केला, इंटरव्ह्यूला असतं 20% वेटेज. ओके, इंटरव्ह्यूला असतं 20% आणि याच्यानुसार ऍव्हरेज काढलं जातं आणि फायनल अलॉटमेंट जे आहे याच्यानुसार होते विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे इंटरव्ह्यूचं वेटेज आणि रिटर्न एक्झामचं वेटेज जे आहे ते तुमच्या समोर क्लिअर केलंय. नंतरचा पुढचा मुद्दा जो आहे की जे विद्यार्थी समजा नवीन आहे, ओके, त्या विद्यार्थ्यासाठी मी अगोदर सूचना करेल की
हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे हे तुमच्या स्वतःच्या हँडमध्ये तुम्हाला हँड रायटिंग मध्ये तुम्हाला राईट करायचे, ब्लॅक पेन न तुम्हाला नोट डाऊन करायचे आणि एका कोऱ्या कागदावर तुम्हाला हे समोर जे दिसतंय समजा हा जो डेटा आहे हा डेटा ऍज इट इज तुम्हाला लिहायचे आणि या ठिकाणी तुमचं नाव टाकायचंय, स्वतःचं पूर्ण नाव टाकायचंय आणि हे पूर्ण इथपर्यंत ऍज इट इज लिहायचं इथून इथपर्यंत. ओके. आणि हे जे आहे फॉर्म भरताना तुम्हाला अपलोड करायचं आहे. मग फोटो जो आहे तो किती केबीचा असला पाहिजे, नंतर साईन जे आहे ते किती केबीची असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी आपल्या युट्यूब चॅनलला फॉर्म कसा भरावा यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ जो आहे मागच्या वर्षी त्या आरआरबी पीओचा कसा फॉर्म भरावा ते मी टाकलेला आहे. त्याकरता तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तर आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन काय करू शकता, बघू शकता फॉर्म कसा भरावा, याच्यावर पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर हे झालं हँड रिटन डिक्लेरेशन. ओके. आता मल्टिपल असिस्टंटच्या जागा किती आहे मी तुम्हाला अगोदरच एक्सप्लेन केलंय. ओके. पीओच्या जागा किती आहे आणि क्लर्कच्या जागा किती आहे हे अगोदरच एक्सप्लेन केलंय. परंतु वॅकन्सी जे आहे साधारणतः महाराष्ट्राचा जर विचार केला, यामध्ये महाराष्ट्र बँकेमध्ये या साईड कॅटेगरीच्या जागा आहे समजा त्या दिलेल्या आहे, परंतु मी ओव्हरऑल सांगतो जागा इकडे 99 आणि इकडे 150. ओके. या टोटल जागाचा जर काउंट केला आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास असिस्टंटच्या जागा ज्या आहेत त्या आहे 250. ओके. आणि या जवळपास 22 आणि या 7 31 म्हणजे जर काउंट केलं तर 281 जागा जवळपास होतात समजा या. ओके. टोटल 281 जे आहे ऑफिस असिस्टंटच्या जागा होतात. ओके. नंतर ऑफिसर लेवलचा जर विचार केला तर ऑफिसर लेवलचा आपण या 2 जागा काउंट करू. इथे टोटल जागा किती आहे या दोघांची जर ऍडिशन केली समजा तर ही होती 250 ऑफिसरची जी आहे ऍडिशन होते 250 आणि इकडे ही जी जागा आहे फक्त 1 आणि इकडे ज्या आहे जवळपास 2-3 जागा, या 3 जागा या जवळपास 4 जागा म्हणजे 7 जागा. ओके. जवळपास 255 जागा आहे ऑफिसर लेवलच्या, म्हणजे मी काउंट केलं होतं जवळपास समजा 500 ते 530 पर्यंत वॅकन्सी असतील ऑफिसर लेवलच्या आणि असिस्टंट लेवलच्या. ओके. परंतु या वॅकन्सी ज्या आहे ते फायनल नाहीये. ऍक्च्युअल जानेवारीच्या वेळेस या वॅकन्सी ज्या आहेत त्या इन्क्रीज होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सध्या काय करायचंय, अभ्यासावर काम करायचंय, आपल्याला रिझल्टच्या प्रोसेसवर काम करायचं आहे. जागा पाहून अप्लाय नाही करायचं, एक जागा जरी असली तरी सुद्धा तुम्हाला अप्लाय करायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके. हे झालं वॅकन्सीच्या बाबतीत. नंतर महाराष्ट्रामध्ये सेंटर कोणकोणते आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. मागच्या वर्षीचा जर विचार केला 2022चा तर 2022 मध्ये नाशिकमध्ये जेवढे की आयबीपीएसच्या एक्झाम कंडक्ट झाल्या, आरआरबी पीओ असेल, आयबीपीएस पीओ असेल, आयबीपीएस क्लर्क असेल, नंतर आयबीपीएस एसओ असेल, नंतर ज्या की एफसीआय असेल, या सगळ्या एक्झामचं सेंटर नव्हतं अवेलेबल. परंतु आम्ही काही लोकप्रतिनिधींना भेटून लेटर देऊन निवेदन देऊन एक्झाम सेंटरच्या बाबतीत आम्ही प्रयत्न केले आणि त्याचंच फळ आम्हाला हे वाटतं की या वर्षी जे आहे आयबीपीएस ना आरआरबीचं सेंटर जे आहे ते नाशिक दिलेलं आहे बघा. तर हे जे आहे नाशिक सेंटर आहे विद्यार्थी मित्रांनो. यामुळे काय प्रॉब्लेम व्हायचा की नाशिक सेंटर नसायचं, त्यामुळे खूप सारे मुली ज्या आहेत त्या अप्लाय करण्यामध्ये मागे होत्या. नंतर जे की पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट आहेत ते सुद्धा अप्लाय करत नव्हते. परंतु आम्ही प्रयत्न केले लोकप्रतिनिधींना भेटून आणि नाशिक सेंटर जे आहे त्याचंच फळ मला वाटतं की त्यांनी पुन्हा नाशिक सेंटर जे आहे आयबीपीएसच्या एक्झाम साठी काय केलंय, निवड केली नाशिकची. ओके. तर हे सगळ्यांसाठी एक चांगली महत्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आहे नाशिककरांसाठी. ओके. नंतर विद्यार्थी मित्रांनो जे आता हा महत्वाचा मुद्दा आला क्रेडिट हिस्ट्री. ओके. खूप सारे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर क्रेडिट हिस्ट्री काय आहे. ओके. आता ज्याचं बँकेत अकाउंट नाहीचे त्याला काही घेणं देणं नाही या क्रेडिट हिस्ट्रीशी. ओके. ज्याचं बँकेत अकाउंट नाहीये त्याला काहीच घेणं देणं नाही या क्रेडिट हिस्ट्रीशी. ओके. घेणं देणं कोणाला आहे या क्रेडिट हिस्ट्रीशी, जे विद्यार्थी बँकेत अकाउंट आहे किंवा क्रेडिट कार्ड यूज करतात आणि त्यांनी जे काही क्रेडिट कार्डचे बिल जे आहे ते व्यवस्थित पे केलेले नाहीये, त्यांचा क्रेडिट स्कोअर जो आहे तो लो झालेला आहे 650 पेक्षा, अशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येणार आहे. हे लक्षात ठेवा. जे अप्लाय करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा. तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करत असेल, तुम्ही बँकेचं लोन घेतलं असेल किंवा जे काही बँकेचं समजा तुम्ही काही पण समजा बँकेच्या बाबतीत तुम्ही डिफॉल्टर असाल तर तुम्हाला जेव्हा फायनल तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्याकरता तुमचं बँकेचं सिबिल स्कोअर जो आहे तो 650 पेक्षा कमी नसेल याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे.
जे काही क्रेडिट कार्ड यूज करतात किंवा बँकेचं लोन घेतात किंवा बँकेसोबत व्यवहार करतात अशा विद्यार्थ्यांसाठी बघा, the candidates applying shall ensure that they maintain a healthy credit score, healthy credit history and shall have a minimum CIBIL score 650 or above at the time of joining of RRB. हे जॉईनिंगच्या वेळेस तुमचा क्रेडिट स्कोर जो आहे, सिबिल स्कोर जो आहे तो किती पाहिजे, 650 किंवा 650च्या वरती पाहिजे. ओके, मिनिमम क्रेडिट स्कोर विल बी ऍज पर द पॉलिसी ऑफ पार्टिसिपेंट RRB amended from time to time. Okay. Nonether, those candidates whose civil status has not been updated before the date of joining have to either get the civil status updated or produce the NOC non-objection certificate from lender to the effect and that there is no outstanding with respect to the account adversely reflected in the civil. Okay. Following which the letter of the offer shall be withdraw, cancel. Okay. ज्या विद्यार्थ्यांचं क्रेडिट स्कोर 650 पेक्षा कमी असेल किंवा डिफॉल्टर असेल, एज्युकेशन लोन घेतलं परंतु एज्युकेशन लोन भरलंच नाही, ओके, अशा विद्यार्थ्यासाठी जेव्हा जॉईनिंग येईल त्यावेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि ज्या विद्यार्थ्यांचं बँकेत अकाउंटच नाहीये त्यांनी कॅन्डिडेट विथ नो बँक अकाउंट शॅल नॉट बी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द सिबिल. ज्याचं अकाउंट नाही त्याला सिबिल स्कोर प्रोड्यूस करण्याची गरज नाहीये. ओके, आणि allotted RRB are reserved the right to disallow the candidate does not meet the credit history score criteria. Okay, RRB कडे जे काही रिझर्व आहे तो अधिकार की तुमचं क्रेडिट हिस्ट्री जर 650 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केल्या जाऊ शकतं. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, म्हणजे क्रेडिट हिस्ट्रीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास ज्यांचं क्रेडिट स्कोर चांगला आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु ज्यांचा क्रेडिट स्कोर 650 पेक्षा कमी आहे त्यांनी जॉईनिंग पर्यंत तो क्रेडिट स्कोर जो आहे तो काय करायचा आहे, इम्प्रूव्ह करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे झालं क्रेडिट हिस्ट्रीच्या बाबतीत. ओके, जवळपास सगळे मुद्दे जे आहेत ते आपण क्लिअर केलेले विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी समजा ऑफलाईन बॅचेससाठी इंटरेस्टेड आहे त्या विद्यार्थ्यांनी आपलं 5 जून 2023 पासून सकाळची बॅच जी आहे सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये स्टार्ट होते. जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहे ते डेमो लेक्चर करू शकता आणि ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती चालू आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि आजूबाजूला मेसची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. आणि जे ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी आहे समजा त्या ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ऍग्रिकल्चर सब्जेक्ट जो आहे अग्रिकल्चर फीड ऑफिसर साठी किंवा नाबार्ड साठी किंवा FCI साठी त्यासाठी ऍग्रिकल्चरचे लेक्चर जे आहेत लेक्चर सिरीज जे आहे ते आपण स्टार्ट करणार आहोत 7 जून 2023 पासून. तर जे काही समजा या नोटिफिकेशन मध्ये महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मी 1 बाय 1 एक्सप्लेन केल्या. तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजला असेल मी अपेक्षा करतो. आणि सगळ्यांना ज्या विद्यार्थी व्हिडिओ बघितला त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ जो आहे तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं जे युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे साकार एज्युकेशन नाशिक, हे सुद्धा तुम्ही जॉईन होऊन जा. याच्यावर आपण नेहमी वेळोवेळी जे आहे इन्फॉर्मेशन जे आहे ते टाकत असतो. नंतर आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आपण इन्फॉर्मेशन टाकत असतो. त्यासाठी 70 66 79 41 40 या नंबरला तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर जो आहे टाकायचा आहे. आणि आपलं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, इंस्टाग्राम पेजला सुद्धा तुम्ही काय करू शकता, फॉलो करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.